वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे। वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तू योग्य दिशेने ठेवण्यासोबतच खाण्याच्या आणि झोपण्याच्या दिशाही सांगण्यात आल्या आहेत। वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपते तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात। आर्थिक चणचण आणि करिअर क्षेत्रातही अपयश बघायला मिळतं। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपणे टाळावे। ही यमाची दिशा मानली जाते। या दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यू आणि रोग होतात। त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे अत्यंत अशुभ मानले जाते। अकाल मृत्यू जो आहे तो या दिशेला पाय करून झोपल्याने येऊ शकतो। सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव पूर्व दिशेला जास्त असतो। जर तुम्हाला तुमच्या जीवनात सूर्यदेवाची करुणा हवी असेल तर या दिशेला पाय करून झोपण्याची चूक करू नका। पूर्वेला पाय आणि पश्चिमेला डोकं ठेवून झोपणं टाळा। जे लोक दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात। भयानक स्वप्न, भीती, अपयश आणि निराशा त्यांना कधीही सोडत नाही। त्यामुळे शक्य असल्यास या दिशेला पाय करून झोपू नका। वास्तुशास्त्रानुसार उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाय करून झोपणे खूप चांगले असते। उत्तर दिशेला पाय करून झोपल्यामुळे आयुष्यात सुख, समृद्धी, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं। त्याचबरोबर पश्चिम दिशेला पाय करून झोपल्याने ज्ञान मिळते। असे लोक अभ्यासात चांगले असतात। स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करण्यातही ते अत्यंत निष्णात मानले जातात। त्यामुळे उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाय करूनच झोपण्याचा प्रयत्न करा। हे शक्य नसेल तर एक वेळ तुम्ही पूर्वेकडे पाय करून सुद्धा झोपू शकता, पण चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोके करून झोपणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं। दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास शरीरातील सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होते। दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो। दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने मनात नकारात्मक विचार येऊ शकतात। दक्षिणेकडे पाय आणि पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास वाईट स्वप्न पडू शकतात। त्यामुळे प्रथम प्राधान्य उत्तर आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपण्याला द्या आणि शक्य नसेल तर मात्र पूर्व दिशेला पाय करून तुम्ही झोपू शकता।